मेजर प्रदीपचे लग्न बोहल्यावर चढताच पहलगाम हल्ला प्रकरण, देशसेवेसाठी तातडीचा संदेश, हळद न फिटताच देशसेवेसाठी झाले रवाना। नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर लाईव्ह चॅनल। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र प्रदीप लाल बहादूर कोकरे यांचे 5 मे रोजी लग्न झाले व घरी येत नाही तोच आर्मी डिपार्टमेंट मधून त्यांना फोन आला की पुढील सुट्ट्या रद्द होऊन तातडीने रवाना व्हावे लागेल। प्रदीप मेजर यांनी कोणत्याही क्षणाचा विचार न करता, आपल्या कुटुंबाचाही विचार न करता देशसेवा यालाच प्रथम प्राधान्य देत देशसेवेला जाण्याचा निर्णय घेतला व 7 मे रोजी देशसेवेसाठी ते रवाना झाले। मेजर प्रदीप कोकरे हे राजस्थानमध्ये सुरतगड येथे आर्मीमध्ये गनर विभागीय कार्य करत असून आताच काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये काही भारतीयांचा मृत्यू झाला व भारत पाकिस्तान सीमेवरती तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले। म्हणूनच सर्व मेजर जवानांच्या सुट्ट्या थांबवून त्यांना ताबडतोब देशसेवेसाठी बोलवण्यात आले। त्यांनीही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता देशसेवेसाठी लगेचच रवाना झाले। त्यांच्या या देशसेवेला जाण्याने संपूर्ण कोकरे परिवार व देडगाव परिसर यांना त्यांचा सार्थ अभिमान आहे। त्यांना देशसेवेला पाठवण्यासाठी त्यांचे चुलते हरिभाऊ कोकरे, बंधू संदीप कोकरे, राहुल कोकरे, सतीश कोकरे, शंकर कोकरे, संजय कोकरे व मेहुणे तेजस सोरमले व संपूर्ण कोकरे परिवार उपस्थित होता। तर भारत माता की जय, जय जवान जय किसान या घोषणा देत ते देशसेवेसाठी रवाना झाले। आमचे तालुका प्रतिनिधी युनुस पठाण प्रदीप मेजर यांच्या घरी पोहोचले आहेत, तर त्यांच्या पत्नी अमृता कोकरे, वडील लालबहादूर कोकरे व आई रत्नमाला कोकरे, भाऊजे प्रतिभा कोकरे यांच्या भावना आपण जाणून घेतल्या आहेत। तर पाहूयात त्या आपल्या चॅनलवरती सविस्तर। अशा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या आम्ही नेवास्कर लाईव्ह चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त आम्ही नेवास्कर लाईव्ह न्यूज चॅनल। आज अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील भूमिपुत्र प्रदीप लालबहादूर कोकरे गेले 2-3 दिवसामध्ये लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांना अचानक निरोप आला। पहलगाम येथे हल्ला झालेल्या प्रकरणी सर्व आर्मी व सर्व मेजर जवानांच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या आणि कॅन्सल झाल्यानंतर याही मेजरची सुट्टी कॅन्सल झाली आणि त्याला अचानक सीमेवर जावं लागलं। त्यानिमित्तानं आपल्याबरोबर त्यांच्या पत्नी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की आपण आपल्या देशसेवेसाठी पतीला आपण पाठवलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला खूप अभिमान आहे की माझे मिस्टर देशरक्षणासाठी गेलेत म्हणून, कारण की आमचं लग्न 5 मेला झालं आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवण्यात आलं म्हणून तर काही नाही, उलट मला त्यांचा फुल सपोर्ट आहे, माझा त्यांचा दुसरं काही नाही। त्या ठिकाणी आहेत आपण, वडिलांचा काय सपोर्ट असतो, वडिलांचा आधार डोंगरा एवढा असतो आणि म्हणूनच आपण वडिलांना सुद्धा विचारणार आहोत की आपल्या मुलाबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा आपल्याला काय अभिमान आहे। माझ्या मुलाचं 5 मे रोजी लग्न झालं। 6 मे रोजी त्याला संध्याकाळी 2:30 वाजता फोन आला की उद्या जॉईन व्हायचे म्हणून। माझा त्याचा सार्थ अभिमान वाटतोय का तो मला म्हटलाय की अगोदर देश सेवा आणि नंतर कुटुंब सेवा। ठीक आहे म्हणलं, माझा पूर्ण सपोर्ट आहे, मला तुला पूर्ण शुभेच्छा देतोय, तू बिनधास्त राहा, माझी काही काळजी करू नको, बस एवढं पूर्ण सपोर्ट आहे माझा त्याला। आपल्याबरोबर त्यांच्या मोठ्या भावाच्या पत्नी भाऊजही आपल्याबरोबर आहेत। कुटुंबाने एक लहान भावासारखा त्या जपत होत्या आणि तिथंच त्यांचंही प्रेम आपण काय आहे किंवा त्यांनाही काय वाटतं हे आपण बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव प्रतिमा। प्रदीप भैया हे म्हणजे धीर नसून भावासारखे होते आणि 5 मेला त्यांचं लग्न झालं। हळद पण नव्हती फिटली की त्यांना देशसेवेसाठी बोलवण्यात आलं। 6 तारखेला त्यांना जावं लागलं। आम्ही सगळे स्वप्न रंगून बसलो की लग्न झाल्यावर असं करू तसं करू, पण त्यांच्यासाठी देशसेवा जास्त महत्त्वाची होती, म्हणून आम्ही पण त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना देशसेवेसाठी सीमेवरती पाठवलं। बस आमचाही खूप त्यांना सपोर्ट आहे या गोष्टीसाठी की त्यांनी
घरचा कुणाचाही विचार न करता, स्वतःच्या लग्नाचा, बायकोचा कुणाचाही विचार न करता त्यांनी देशाला अगोदर प्राधान्य दिलं. यासाठी आम्हाला त्यांचा सारखा अभिमान आहे आणि असाच सपोर्ट आम्ही त्यांना कायम करत राहू. पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी आणि जे भारताच्या वतीनं स्ट्राईक होत आहे, सिंधू स्ट्राईक आणि वेगवेगळ्या पद्धतीनं स्ट्राईक जे होत आहे, त्या निमित्तानं सर्व मेजरच्या सुट्ट्या कॅन्सल केल्या आणि निमित्ताने आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि बालाजी देडगाव या ठिकाणचा वीर जवान या ठिकाणी प्रदीप कुकरे हाही सीमेसाठी आपल्या देश संरक्षणासाठी गेलेला आहे. संपूर्ण माहितीसाठी नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण.